I'm just kidding. Sure you'll love her a lot. उनसे बहुत सीखने मिला रहेगा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते. बाय द वे हा नेस्को एक्झिबिशनचा सेकंड डे आहे, बट मी फर्स्ट डेची आणि सेकंड डेची दोन्ही व्हिडिओ दाखवणार आहे. आणि इथे मी स्पेशली मॅमला भेटायला आली आहे. सो तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये जास्त करून मॅमच दिसणार आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, दिस इज डे 2. तर मी सगळ्यात पहिले आल्या शील्डच्या स्टेजवर जाऊन आले आणि इकडे तुम्ही बघू शकता साईडलाच मॅमचा खूप मोठा असा बॅनर लावलेला. सो तिकडे जाऊन फोटो व्हिडिओज काढून घेतले आणि मेन स्टेजला गेले. किती लोक आहेत? ऑलमोस्ट सगळे मराठीच आहे. चालेल. छान अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे ओपन लुकमध्ये. तुम्हाला लुक आणि अशा प्रकारे मॅमने हेअरस्टाईल शिकवायला सुरुवात केली. तेवढ्यात अँकरने एक क्वेश्चन विचारला आणि मी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याचं सोनं नाही करणार असं होणारच नाही. सो लगेचच मी हात वर केला आणि लगेचच मी स्टेजवर गेली. आणि त्यानंतर काय झालं, हो बोलले को बोलो हाय गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. आप ऐसे बोलो, आप इनको प्रमोट करो स्टेज पे. उसको ये बोलने को बोला, एकदम लाउडली बोला पूरे एक देना कि नहीं है तो आप सबको बुला सकते हो आप. चलो देखते हैं आप ही महाराष्ट्र हो, मराठी मुलगी में कितनी ताकत है देखते हैं. वेलकम बॅक टू आवर प्रतीक्षा थोरात मॅम्स चॅनल. आणि इथे त्यांनी माझी स्ट्रेंथ चेक करायला घेतली. सो मी पण स्ट्रेंथ दाखवायला काही कमी पडणार नव्हते. माझं नाव आहे पायल परेश साळुंके. हे माझं यूट्यूबचं चॅनल आहे. म्हणजे मी जेव्हा मॅमकडे क्लास करत होते सो तेव्हाचे मी सगळे व्लॉग म्हणजे डे 1 पासून डे 40 पर्यंत मॅम कसं आणि काय काय शिकवतात ह्याबद्दल डे वाईज व्हिडिओज बनवल्यात. सो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल की मॅम कसं शिकवतात. बाय द वे मी तर पर्सनली सांगेल की खूप छान शिकवतात आणि वरती टे कोर्स अजिबात आपल्याला रिग्रेट होत नाही की आपण एवढी फीज मॅमला पे करतो. म्हणजे खूप जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की मॅमची फीज, बट आपल्याला त्याच्यापेक्षा खूप खूप जास्त मिळतं आणि खूप जास्त पुढे जातो आपण. सो तुम्ही न विचार करता जाऊ शकता. मी तर खूप ग्रेटफुल आहे आणि थँकफुल आहे मॅमकडे जाऊन. थैंक यू सो मच मैम. और इनको भी थैंक यू, इन्होंने मेरे को इधर बुलाया. थैंक यू. सच बताओ, मैम ने पैसे दिए ना तारीफ करने. नॉन स्टूडेंटला बोलवा, जो स्टूडेंट नाही त्याला बोलवा. उसको बुला जो स्टूडेंट नहीं, वो भी बताएगा वही चीज. वो आपको पता बैक स्टेज क्या आवाज हुई रहेगी, मुझे क्या पता. I'm just kidding. I'm pretty sure you'll love her a lot. उनसे बहुत सीखने मिला रहेगा. आप लोगों को सीखने मिल रहा है इनसे अच्छे से. आपका शो तो हिट जा रहा है प्रतीक्षा जी. फक्त हाय जो गिव अवे सब आपकी तरह ही जोर दिखा दे तो उनको भी मिल सकता था. बाय द वे इथे मॅमचं प्रमोशन करायची काही गरज पण नव्हती मला, बट जे मला जेन्युइनली वाटतं ते मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं. आणि खरं तर मला असं वाटतं की त्यांच्यामुळे उलटा माझंच प्रमोशन होतं आहे. आणि खरं सांगायला कशाला लाजायचं म्हणून मी डायरेक्ट बोलली, बिकॉज जे खरं आहे ते खरं आहे. आणि माझ्यामुळे जर कोणत्या स्टुडंटला किंवा कोणाला हेल्प झाली